महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचा जनरल सेक्रेटरी आहे, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचा जनरल सेक्रेटरी आहे आणि सर्व बँक कर्मचारी संघटनांची एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स, त्याचा राज्याचा सचिव म्हणून मी काम करतो. आजची ही पत्रकार परिषद 2-3 उद्दिष्टांसाठी बोलवलेली आहे. एक, ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन ही बँक ऑफ महाराष्ट्रातली मान्यताप्राप्त बहुमतातली संघटना आहे. त्या संघटनेच्या वतीने 12 तारखेला एक दिवसाचा एक देशव्यापी लाक्षणिक संप पुकारलेला आहे आणि या संपामधली प्रमुख मागणी ही बँकेमध्ये नोकर भरती करावी अशी आहे. सध्या बँकेमध्ये, महाराष्ट्र बँकेमध्ये 600 पेक्षा जास्त ब्रांचेस अशा आहेत की जिथे एकही शिपाई नेमलेला नाहीये. बँकेमध्ये 1100 पेक्षा जास्त शाखा अशा आहेत की जिथे एकही सफाई कर्मचारी नेमलेला नाही. त्याला आम्ही पार्ट टाइम सबस्टाफ असं आमच्या डेसिग्नेशन आहे. याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षात डेथ, रिटायरमेंट, रेसिग्नेशन, प्रमोशन यामुळं ज्या क्लरिकलच्या जागा झालेल्या आहेत रिकाम्या, त्या जागा देखील बँकेने भरलेल्या नाही. गेल्या 5 वर्षामध्ये एकीकडे बँकेचा व्यवसाय वाढलाय, बँकेच्या शाखांचं जाळं वाढलंय आणि ऍज अगेन्स्ट दॅट बँकेमध्ये क्लरिकलची जी भरती आहे ती भरती बँकेने अपेक्षित अशी केलेली नाही. त्यामुळं जवळजवळ 1000 पेक्षा जास्त जागा क्लरिकल मधल्या पण रिकाम्या आहेत आणि या जागा न भरल्या गेल्या त्याच काळामध्ये बँकेमध्ये सरकारने जे वेगवेगळे पुढाकार घेतले आणि जी कामं बँकांना दिली, त्याच्यात जनधन योजना आहे, पुन्हा जीवन विमा योजना आहे, जीवन विमा सुरक्षा योजना आहे, अटल पेन्शन योजना आहे, मुद्रा योजना आहे, स्वधन योजना आहे. याशिवाय सरकारने बँकांच्या खात्यांमध्ये रुपे कार्ड इश्यू करायला सांगितली जनधन खातेदारांना. नंतर आधार कार्ड त्या खात्यांना जोडायला सांगितलं आणि नंतर मोठ्या प्रमाणावर सरकारने एकीकडे पगार, पेन्शन, दुसरीकडे त्यांच्या सर्व अनुदानाच्या योजना बँकांमार्फत राबवल्या. तुम्हाला माहित असेल की आता सरकार वेगवेगळ्या समूहांना, जसं गॅसची सबसिडी ही बँकांमार्फत जमा केली जाते किंवा आणखीही ज्या ज्या काही सबसिडीज आहेत त्या सगळ्या बँकांमार्फत जमा केल्या जातात. म्हणजे एकीकडे काम वाढलं आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली. बँकेच्या ब्रांचेस वाढल्या, कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आणि त्याचा एकूण ताण बँकेच्या व्यवस्थेवर पडलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे की गेल्या 3-4 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर बँकांमध्ये थकीत कर्ज पृष्ठभागावर आली, त्यामुळे बँका तोट्यात गेल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने बँकांना प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ऍक्शन लागू केलं होतं, म्हणजे अनेक निर्बंध लादले होते आणि त्याच्याबरोबर बँक तोट्यात गेली होती, मुळे कॅपिटल कन्स्ट्रेंट पण बँकांसमोर होता. हे सगळं लक्षात घेता आम्ही गेली 3 वर्ष संयम दाखवला आणि आहे त्या परिस्थितीमध्ये बँकेचा गाडा पुढे नेला. पण आता बँक ऑफ महाराष्ट्र ही खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमावलेला आहे. लॉसची प्रॉफिट मेकिंग बँक झाली, एनपीए कमी झाले, बँकेचा पर एम्प्लॉई बिझनेस वाढला, प्रोडक्टिव्हिटी सगळ्या नॉर्म्सवर वाढली आणि हे सगळं लक्षात घेता आमची अशी अपेक्षा होती की आता बँक मॅनेजमेंटनी पुढाकार घेऊन आमच्या ज्या या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात. आम्ही बँकेकडे 1-2-3 मागण्या अशा केल्या होत्या की जिथे 1100 शाखेमध्ये एकही सफाई कर्मचारी नाही, पार्ट टाइम सबस्टाफने तिथे एक तरी माणूस नेमला जावा किंवा जिथे एकही शिपाई नाही अशा 600 पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत तिथे एक तरी तुम्ही शिपाई नेमावा. क्लरिकलच्या 1000 जागा आहेत आमच्या म्हणण्याप्रमाणे, पण किमान 500 ते 600 क्लर्क तरी रिक्रूट करावेत. आता क्लर्क रिक्रूट न केल्यामुळे बँकेमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना रजा घेता येत नाही. वर्क लाईफ एक इम्बॅलन्स निर्माण झालेला आहे की म्हणजे घरातल्या अत्यावश्यक गोष्टीसाठी पण रजा घ्यायची तर सबस्टिट्यूट नसतो म्हणून त्या रजा घेता येत नाही. आणि हे सगळं लक्षात घेता एम्प्लॉईज मध्ये बर्नआउट सेन्सेशन निर्माण झालेलं आहे, म्हणजे बँकेमध्ये काम करणं हे खूप क्लेशदायक झालेलं आहे. हे सगळं लक्षात घेता किमान 500 तरी क्लर्क ताबडतोबीने बँकेने रिक्रूट करावे. दुसरीकडे आम्ही असं बघितलं बँकेमध्ये सध्या
मोठ्या प्रमाणावर टेम्पररी एम्प्लॉईज लागू केलेले आहेत. म्हणजे असे एम्प्लॉईज की ज्यांना मस्टरवर घेत नाही आणि त्या ठिकाणी कुठे 300 रुपये कुठे 500 रुपये असे त्यांना दिले जातात, त्यांना कुठल्याही सवलती मिळत नाही. वेगवेगळ्या रिजनल लेबर कमिशनर कडे डिस्प्यूट लॉन्च केले आणि तो जो लीगल प्रोसेस आहे तो इनिशिएट केला. पण आता असं आमच्या लक्षात आलं की कधी ना कधीतरी हे प्रश्न हे मॅनेजमेंट कडून सोडवून घेतले पाहिजेत आणि म्हणून आम्ही 12 तारखेचा स्ट्राईकचा कॉल दिलेला आहे. याच्या बरोबर बँकेमध्ये मृत कर्मचाऱ्यांच्या जागी अवलंबित कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जावी असं एक सरकारचं धोरण आहे. पण हे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अशा ज्या केसेस आहेत त्या खूप वर्ष तशाच प्रलंबित पडलेल्या आहेत. त्याही बँकेने ताबडतोब निकालात काढाव्यात अशी मागणी आहे. याच्याबरोबर बँक मॅनेजमेंट आज आता ह्युमन रिसोर्सेस आणि इंडस्ट्रियल रिलेशन पॉलिसी या संदर्भातले जे निर्णय घेते ते एकतर्फी घेते. म्हणजे युनियनला विश्वासात घेऊन युनियनची चर्चा करून ते प्रश्न निकालात काढत नाही, तर बोर्ड लेवलला कुठली तरी पॉलिसी ठरवली जाते आणि बँकेत इम्प्लिमेंट केली जाते. त्याही संदर्भात आम्ही बँकेकडे आक्षेप नोंदवला आणि सांगितलं की अनेक दिवसांपासून चालू असलेली जी पद्धती आहे की युनियनची वाटाघाटी करून मग सहमतीने या सर्व धोरणांची विषयी निर्णय घेतले जातात, तीही पुन्हा बँकेने कायम करावी असे सगळे प्रश्न घेऊन आम्ही 12 तारखेचा संप पुकारलेला आहे. काल रिजनल लेबर कमिशनर पुण्याकडे कन्सिलेशन झालं. या कन्सिलेशन मध्ये बँक काही अशी पुढाकार घेऊन ते प्रश्न सोडवण्याचे कुठलेही त्यांनी ऑफर आणली नाही. त्यामुळे कन्सिलेशन ऑफिसरनी काल शेवटी बँकेला युनियनच्या मागण्या एंडॉर्स करत असताना असं सांगितलं की 10 तारखेला पुन्हा एकदा तुम्ही कॉन्क्रीट प्रपोजल घेऊन हा संप टाळण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला पाहिजे. पण जर 10 तारखेला काही निष्पन्न निघाला नाही तर 12 तारखेला शेवटी बँक ऑफ महाराष्ट्रातलं संप अटळ बनेल. याला सोडून दुसरी एक प्रेस नोट तुम्हाला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने जी रिलीज केली ती दिलेली आहे. त्यात आम्ही 15 आणि 16 या 2 तारखांना बँकिंग इंडस्ट्री मधले 100% बँक कर्मचारी हे बँक खासगीकरणाच्या विरोधात संपावर जात आहेत. या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी आयडीबीआय आणि 2 सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं खासगीकरण करू अशी घोषणा केली आणि त्याच्यानंतर बँकिंग उद्योगामध्ये अस्वस्थतेचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं. त्या 2 बँका कुठल्या याच्यावर सरकारने काही भूमिका घेतलेली नाही. म्हणजे मोठी बँक का छोटी बँक, स्ट्रॉंग बँक का वीक बँक, किंवा ज्या बँका मर्जर मध्ये इन्व्हॉल्व होत्या त्या का मर्जर मध्ये ज्या इन्व्हॉल्व नव्हत्या त्या, असं कुठलंही धोरण त्यांनी ठरवलेलं नाही. पण मीडियामध्ये ताबडतोब अनेक बातम्या यायला सुरुवात झाली. त्यात कधी बँक ऑफ महाराष्ट्राचं कधी सेंट्रल बँकेचं नावं घेतल्या गेली आणि स्टॉक मार्केटमध्ये या बँकांचे शेअर्स मध्ये एक मोठी उछाल आणि पुन्हा ते खाली घसरणं हे सगळं आपण बघितलं. आणि आम्ही बँक कर्मचारी म्हणून या बाबतीत चिंतित आहोत की या बँकांचं जर खाजगीकरण झालं तर जे येस बँकेचं झालं ते पुन्हा या खाजगी बँकांचं होऊ शकतं. येस बँकेला जेव्हा बुडायला लागली तेव्हा सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाला बोलवून ती बँक वाचवली. याच्या अगोदर ग्लोबल ट्रस्ट बँक बुडत होती तेव्हा तिला वाचवण्यासाठी ओरिएंटल बँकेला बोलवलं. त्याच्या अगोदर कराड बँक बुडत होती त्याला वाचवायला बँक ऑफ इंडियाला बोलवलं. म्हणजे खाजगी बँक बुडायला लागली की पब्लिक सेक्टर बँकेचा आधार घ्यायचा आणि अशा पब्लिक सेक्टर बँकांचं प्रायव्हेटायझेशन सरकार करू पाहत आहे. महाराष्ट्रामध्ये आता आपण बघितलं पीएमसी बँकेसारखी बँक आज 2 वर्ष झाले त्यांचे ठेवीदार रस्त्यावर आहेत. अजूनही त्या बँकेचं पुनर्वसन पण झालं नाही आणि ती बँक दिवाळखोरी पण जाहीर केलेली नाही. त्यामुळे 5 लाखाच्या वर त्या बँकेच्या ठेवीदारांना एक पैसाही आपली डिपॉझिट परत मिळालेलं नाही. एकूणच डिपॉझिटरच्या हिताच्या दृष्टीने बँकांचं खाजगीकरण हे धोक्याचं आहे असं आमचं मत आहे. महाराष्ट्र राज्यापुरतं आता जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामधल्या नागरी सहकारी बँका या आता बंद झालेल्या आहेत. म्हणजे रिझर्व्ह बँकेने त्यांचं लायसन्स रद्द केलेलं आहे. त्यातली एक बँक ही कराड जनता बँक आहे, दुसरी बँक ही इचलकरंजी नागरी सहकारी बँक आहे, तिसरी सुभद्रा लोकल एरिया बँक नावाची एक कोल्हापूर स्थित खाजगी बँक आहे. तीही बँक तिचा परवाना रद्द केला आणि त्यामुळे डिपॉझिटर मध्ये असुरक्षिततेचं वातावरण असताना पुन्हा एकदा या सरकारने जर बँकांचं खाजगीकरण ही भाषा पुढे चालू ठेवली तर लोक असुरक्षित होतील, लोकांचा बँकिंगवरचा विश्वास उडेल. त्यामुळे याच्या विरोधामध्ये 100% बँक कर्मचारी
म्हणजे जवळजवळ 9 ते 10 लाख बँक कर्मचारी, जे बँक कर्मचारी हे सगळ्या पब्लिक सेक्टर बँकांमध्ये आहेत, ओल्ड जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये आहेत, ग्रामीण बँकांमध्ये आहेत, अगदी बँकेतला सफाई कर्मचारी तर बँकेतला असिस्टंट जनरल मॅनेजर रँकचा एक्झिक्युटिव्ह इथपर्यंत सगळे कर्मचारी संपावर जात आहेत. त्यामुळे बँका 15 आणि 16 या 2 तारखांना पण देशभरातले या सर्व बँका बंद राहतील. हे एकमेव बँक खासगीकरणाच्या विरोधात. विशेष गोष्ट म्हणजे यात कुठलीही कर्मचाऱ्यांची मागणी नाहीये. 15 आणि 16 तारखेचा जो संप आहे त्याच्यात पगारवाढीची मागणी नाही, आमच्या सेवा शर्तीतल्या सुधारणेची मागणी नाही. पण बँक खासगीकरण झालं तर बँका आकुंचित होतील. आता महाराष्ट्र राज्यापुरतं जर बोलायचं झालं तर बँकांच्या ब्रँचेसचा एक अभ्यास आम्ही प्रसिद्ध केला. त्यात आमच्या अशी गोष्ट लक्षात आली की खाजगी बँका ग्रामीण भागामध्ये ब्रँचेस कमी उघडतात आणि विशेष करून ज्या उघडलेल्या आहेत त्या पुणे, नाशिक, कोल्हापूर असं जिथे ऊस, द्राक्ष किंवा फुलशेती आहे अशाच भागात उघडतात आणि ते आउटस्कर्ट्स मध्ये उघडतात. म्हणायला ते रुरल आहे पण तसं बघायला गेलं तर ते मेट्रोपॉलिटन मध्येच असल्यासारखं आहे. त्यामुळं जर बँक प्रायव्हेटायझेशन झालं तर रुरल मधलं बँकिंग आकुंचित पावेल. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा सहकारी बँका जवळजवळ काही अपवाद सोडल्या तर बंदच आहेत, म्हणजे त्या फंक्शनल नाही आहेत. पुणे किंवा नगर आणि कोल्हापूर जर सोडल्या तर महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या बँका या काही बँका बंद झाल्या, काही बँका बंद होण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. असं झालं तर खेड्यातल्या लोकांनी बँकिंग करायचं कुठे? त्यांना कमर्शियल बँकाच्या ब्रँचेस बंद होतील प्रायव्हेटाइज झाल्यानंतर. रिजनल रुरल बँका फार वीक फाउंडेशनवर उभ्या आहेत, जिल्हा सहकारी बँका नाही आहेत. म्हणजे पुन्हा एकदा 69च्या पूर्वीच्या युगामध्ये आपण बँकिंग घेऊन चाललोय. म्हणजे आपण ते बँकिंग हे पुन्हा महानगर आणि मोठ्या कॉर्पोरेट पुरतं मर्यादित ठेवू पाहतोय. हाही मुद्दा प्रामुख्याने आम्ही 15 आणि 16च्या संपात घेतलेला आहे.